मतदार याद्यांसंदर्भातल्या आरोपाची बातमी आहे। महाराष्ट्रात 1 कोटी बोगस मतदार भाजप आणि शिंदे सेनेनं घुसवल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। याच बोगस मतदारांच्या हातात निवडणुकीचा निकाल असल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय। अमित शहांनी घुसखोर आमदारांना बाहेर काढावं अशी त्याची मागणी आहे। आपण पाहू शकतो गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात अनेक आरोप होत आहेत। सत्ताधाऱ्यांकडून त्याला प्रत्युत्तर देखील दिलं जात आहे। मात्र 1 कोटी घुसखोर मतदार असल्याचा दावा आता संजय राऊतांनी केलाय। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी काय राजकारण तापतंय ते पाहणंच महत्त्वाचं ठरेल। एक कोटी मतदार बोगस असणं म्हणजे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे। विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये 4 दिवसामध्ये 6.5 लाख मतदार वाढवले गेले। 6.5 लाख हा काय प्रकार कुठून येतात? अमित शहा म्हणतात 2 दिवसापूर्वी दिल्लीत की आम्ही घुसखोरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असतील तर आम्ही त्यांना हाकलून देऊ मतदार यादीत। महाराष्ट्रामध्ये 1 लाख बोगस मतदार हे घुसखोर असं आम्ही म्हणतो। अमित शहानी हे एक कोटी मतदार 1 लाख 1 कोटी मतदार घुसखोर जे तुमच्या भाजप मिंदे वगैरे लोकांनी घुसवले आहेत, सुरुवात तिथून करा तुम्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।